विश्ववंदनी महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि सर्व महामानवांना आणि महामातांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज ह्या कार्यक्रमाचं सर्वसाधारण रूपरेषा अशी असेल की आज वडगाव शहरी विधानसभा जनजागृती मतदार जनजागृती हा संदर्भामध्ये आपल्या तहसीलदार मॅडम रोहिणी शंकरदास या निवडणूक अधिकारी आहेत आणि त्या आज कलेक्टर साहेबांच्या बरोबर मीटिंग असल्यामुळे आता उपस्थित राहू शकला नाही। त्यामुळं आज बाकी सगळी त्यांची जी काही टीम आहे त्या टीम मधले नाव मी वाचून दाखवतो। माननीय श्रीधर भोसले नोडल अधिकारी मतदार जागृती, भानुदास खानवे सर, सचिन खानवे सर, संतोष जाधव सर, भाटोळकर सर, प्रवीण विजय भालेराव सर, लक्ष्मण रणसिंग, नंतर विशेष मोहिते, सतीश दळस असे हे आपल्या इथे आज आपल्या प्रबुद्ध पर्यटन विहारामध्ये आज या ठिकाणी बहुजन विकास संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी आपल्या संघाच्या तर्फे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रम आपल्याला थोडासा उत्कृष्ट असावा यासाठी मी प्रथमतः या कार्यक्रमाचे मुख्य श्रीधर भोसले सरांना मी विनंती करेन की आपण इथे आसन ग्रहण करावं। त्याचप्रमाणे आमच्या प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन हिताय संघाचे सन्माननीय अध्यक्ष अशोकराव अवचले साहेब यांनी देखील आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर आमच्या बहुजन हिताय संघ महिला मंडळाच्या अध्यक्षा आमच्या लताताई गळवी यांनी देखील आपलं आसन ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपण या बुद्ध विहारामध्ये आलो आहोत। आपल्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रथमतः आपण त्रिसरण कलशशील ग्रहण करणार आहोत आणि नंतर आपला हा जो कार्यक्रम आहे तो आपण चालू करूया। प्रेरणा महोदय आयोजित सर्व पदाधिकारी सदस्य तसेच 208 वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदार जागृती करण्यासाठी आम्ही निवडणुकीचे सर्व पदाधिकारी आले आहोत। यामध्ये आमचे नोडल अधिकारी श्रीधर भोसले सर आहेत इथे मंचावरती आहेत ते, त्यानंतर सहाय्यक नोडल अधिकारी भानुदास खानवे सर, सहाय्यक नोडल अधिकारी सतीश खानवे सर, तसेच मी स्वतः संतोष जाधव सहाय्यक नोडल अधिकारी, तसेच घाटोळ सर सहाय्यक नोडल अधिकारी, प्रवीण विजय भोसले भालेराव सर, त्यानंतर लक्ष्मण रणसिंग सर, अभिषेक मोहित, सतीश दळस सर, त्यानंतर आमच्याबरोबर काम करणाऱ्या प्रतिभा दिवार मॅडम, तसेच आपण सर्व सदस्य सर्वांना प्रथम माझा सविनय जय भीम। 208 वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदार जागृती हा अभियान हा कार्यक्रम माननीय निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून या वर्षापासून सुरू झालेला आहे आणि याचं मुख्य कारण आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आपण सर्व आंबेडकरवादी आहात आणि त्यामुळे मतदानाचे महत्त्व त्यानंतर संविधानाच्या द्वारे आपल्याला मिळालेले अधिकार आपण सगळे जाणतात। पण बघतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 50-55% पुढे मतदान होत नाही आणि संसदेमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो। आता हे प्रतिनिधी निवडून देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की आपल्याला 26 जानेवारी 1950 मध्ये बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना दिली, भारतीय संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक अधिकार दिले।
मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर मतदानाचा जो हा अधिकार आहे तो अधिकार आपण मुक्तपणे राबवणार असतो आणि जबाबदारपणे राबवत असतो. आणि हा मतदान अधिकार समोर महिला सगळ्या बसलेल्या आहेत. तर मी एक बाबासाहेबांचा विचार सांगू शकतो किंवा त्यांचं कार्य तुम्हाला सांगू शकतो की संपूर्ण जगामध्ये सर्व महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी रस्त्यावरचे आंदोलन लढाई करावी लागली. पण बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या लेखणीच्या द्वारे भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताच्या सर्व महिलांना मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि तो अधिकार, त्या अधिकारासाठी आपल्याला कुठलाही लढा द्यावा लागत नाही. फक्त बाबासाहेबांच्या सामर्थ्यामुळे आणि बाबासाहेबांच्या विचारामुळे आपल्याला तो मिळालेला आहे. तसेच संपूर्ण देशामध्ये अगदी गल्लीतील गरीब माणूस असू दे, झोपडपट्टीतील गरीब माणूस असू दे, अगदी गरीबांपासून राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. एक व्यक्ती एक मत. मग तो श्रीमंत असेल तर त्याच्या मताची किंमत जास्त आहे, गरीब आहे म्हणून त्याच्या मताची किंमत कमी आहे असं नाही. तर प्रत्येक व्यक्तीचा एक मत आणि त्या मताची किंमत सुद्धा, मूल्य सुद्धा एकच आहे. आणि हा अधिकार सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. पण एवढा अधिकार दिलेला असताना आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव नाही, आपल्याला अधिकाराची जी माहिती आहे किंवा त्याची जी ताकद आहे ती माहित नाही. आणि म्हणून आपण माननीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत की बाबासाहेबांनी हा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार फार मोठा आहे. आणि तो अधिकार तुम्ही जर सक्षमपणे राबवला तर तुमच्या आवडीचा, तुमच्या विश्वातला, जो तुमच्यासाठी, जो समाजासाठी, जो देशासाठी, जो जनतेसाठी काम करेल असा लोकप्रतिनिधी आपण संसदेमध्ये पाठवू शकतो. फक्त ती ताकद कशामध्ये आहे तर तुमच्या मताच्या अधिकारामध्ये आहे. आणि हा मताचा अधिकार तुम्ही सक्षमपणे राबवा आणि लोकप्रतिनिधी सक्षमपणे जो काम करणार आहे, तुमच्यासाठी, समाजासाठी, देशासाठी काम करणारा आहे, अशा सक्षम लोकप्रतिनिधीला तुम्ही संसदेमध्ये पाठवायचा आहे. आता संसदेमध्ये लोकप्रतिनिधी जाणार आणि तो काय करणार तुमच्यासाठी, तर संसदेमध्ये गेलेला हा जो लोकप्रतिनिधी आहे त्याला खासदार म्हणतो. हा लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी अनेक धोरणे राबवत असतो, अनेक योजना राबवत असतो. आणि ती धोरणं, ती योजना त्यांच्या अंमलबजावणी करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. आणि हा जर लोकप्रतिनिधी सक्षम जो आहे तो जर सक्षम तुम्ही निवडला नाही तर लोकशाही सक्षम होत नाही. आताच मी सांगितलं की 50% पेक्षा पुढे जास्त मतदान होत नाही. आणि 50% पेक्षा जास्त मतदान होत नाही म्हणजेच 50% लोक मतदान करत नाही. म्हणजेच 50% लोक मतदान करतात आणि 50% मतदान केल्यावरती आपली जी लोकशाही आहे ती एवढी सुदृढ झालेली आहे, एवढी या लोकशाहीच्या या प्रतिनिधी किंवा शासनाने आपल्याला एवढं काम केलेलं आहे की त्याच्यातून आपल्या 75 वर्षामध्ये खूप विकास झालेला आहे. पण आपला जर अजून विकास करायचा असेल, आपल्याला चांगले सुखाचे दिवस येणं गरजेचं वाटत असेल तर 100% लोकांनी मतदान केलं पाहिजे. फक्त ठराविक लोकांनीच मतदान करायचं नाही तर 100% जनतेने मतदान करायचं आहे. आपल्या घरातील सर्व नातेवाईकांनी, आपल्या कुटुंबियातल्या सगळ्या लोकांनी, सदस्यांनी, 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्या व्यक्तींनी, या सगळ्या लोकांनी 100% मतदान करायचं आहे. आणि 100% मतदान जर केलं तर आपली ही बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून जी लोकशाही दिलेली आहे, संसदीय लोकशाही आहे, ती सक्षम होईल. आता संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला कोणता अजून अधिकार दिलेला आहे की आपण डायरेक्ट शासनामध्ये जाऊन कारभार किंवा शासन चालवत नाही. तर संसदीय लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि हे लोकप्रतिनिधी आपल्या माध्यमातून किंवा आपल्या वतीने कारभार करत असतात. आणि आपल्या वतीने कारभार करत असताना आपल्याला जो सक्षम प्रतिनिधी आहे त्याची निवड करायची असते. आणि निवड कशाच्या माध्यमातून करायची असते तर निवडणुकीच्या माध्यमातून. आपल्या पुण्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे 13 मेला. थोडेच दिवस राहिले. या 13 मेला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारी कडक ऊन आहे, तरी सुद्धा याची जाणीव करून देण्यासाठी नव्हे तर तुम्हाला जागरूकपणे मतदान करता यावं आणि त्यासाठी अनेक सोयी सुविधा सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत, त्याची सुद्धा माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. कोण कोण मतदान करणार? सगळे मतदान करणार. वा.
आणि फक्त तुम्हीच मतदान करायचं नाही तर तुमच्या घरच्या सर्व नातेवाईकांना, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, घरातील मुलांना सुद्धा मतदान करा हे तुम्ही त्यांना जाणीव करून द्या. आणि हा जो बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे तो सक्षमपणे जर राबवला तर निश्चितपणे आपली संसदीय लोकशाही आहे ते अधिक बळकट होईल. आणि गेलेले लोकप्रतिनिधी आहेत ते समाजासाठी, देशासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी काम करतील, जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल. आणि आपल्याला जे बाबासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जनतेचा भारताचा शाश्वत विकास होईल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे, 100% मतदान करायचं आहे. ही फक्त आठवण करून देण्यासाठी आम्ही माननीय निवडणूक आयोग, भारत सरकार यांच्या वतीने 208 पडवशे विधानसभा मतदार संघ अंतर्गत या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. काही कारणानिमित्त कलेक्टर साहेबांबरोबर माननीय तहसीलदार मॅडमची मीटिंग अचानक सुरू झाली, त्यामुळे मॅडम आले नाही. पण आम्ही ते सगळे टीम मध्ये सगळे लोक आहोत. आमचे नोडल अधिकारी श्रीधर भोसले सर सुद्धा आहेत. अशा पद्धतीने सगळे तुम्ही मतदानाचा अधिकार सक्षमपणे राबवणार आहात आणि जेणेकरून जो प्रतिनिधी निवडून देणार आहे तो तुमच्यासाठी काम करणार आहे असं लोकप्रतिनिधी निवडून द्या. एवढी फक्त मी आठवण आमच्या टीमच्या वतीने करून देतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर आमचे सहकारी कांजो सर ऍप संदर्भात माहिती देतील. पदाधिकारी सर्वांना नमस्ते. या ठिकाणी मी शासनाच्या वतीने बोलण्यासाठी उभे आहोत. बोलायला खूप आहे. जे काही आपली उभा आहे तो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. 3 पिढ्या जर आपण मागे गेलं, कुणाचे लेकरं मुलं कुणी शिकत नव्हते, शाळाची संकल्पनाच नव्हती. आणि संविधानामुळे भारत इतका स्थिर झाला, समाज इतका स्थिर झाला की आपल्याला पठार अवस्था आलेली आहे. बरोबर. आता या ठिकाणी मला दिसत आहे आपण सर्व तळमळीचे कार्यकर्ते, तळमळीचे नागरिक, परंतु दिसत नाही 30 मुलं त्या जागतिकामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संसदेमध्ये संविधान देशाला समर्पित करून बाहेर आले ते खूप आनंदात होते. तर बाहेर आल्यानंतर एक व्यक्ती त्या काळात विद्वान महाराज भेटले, आचार्य गोपालन. त्यांनी विचारलं, बाबासाहेब की आज तुम्ही खूप आनंदित आहात, खूप दिसतात, संविधान अर्पण केलं, खूप चांगली गोष्ट आहे, फारच आनंदित आहात. हो म्हटले, खूप आनंदित आहे. आज 1000 वर्ष युगांयुगे भारतामध्ये राजाच्या पोटीच राजा जन्म घ्यायचा, राजाच्या पोटीच राजा जन्म घ्यायचा, परंतु इथून पुढे तो मतपेटीतून जन्म घेणार आहे आणि लोक त्याला जन्म देणार आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपला राजा निवडण्याची क्षमता, अधिकार आपल्याला कधीच नव्हता, ज्यामुळे भारत हा कायम पारतंत्र्य आहे. खूप काही गोष्टी सांगितल्या जातात की भारतात असा लढाई झालाय, कसा लढाई झालाय, खूप पराक्रम झाला, पण एकूण जर सार काढलं तर भारतवर्ष हा कायम पारतंत्र्यात राहिलेला देश आहे. आणि म्हणून संविधानाची फार मोठी किंमत आहे. पुढचं अजून एक वाक्य त्या संवादामध्ये आहे. ते आचार्य असं म्हणाले की आम्ही ही सगळी तुमची मतं विकत घेऊ शकतो. त्यावेळेस बाबासाहेब म्हणजे बरोबर आहे, घ्या काही काळ विकत घ्या, पण ज्यावेळेस आमच्या लोकांना आमच्या मतांची किंमत कळेल त्यावेळेस तुमच्या इतकं विकारी कुणी नसेल. अशा पद्धतीचा एक सर्वश्रेष्ठ संवाद जो अनंतकालापर्यंत लागू राहील असा संवाद झाला. मग इथे महत्वाचं काय, मत. राजा मतपेटीतून जन्म घेतील, त्या मतपेटीमध्ये जनतेने मत टाकलं पाहिजे.
जसजसे आपण शिकत आहोत, सुखवस्तू होत आहोत, तसतसं आपण आळशी किंवा चळवळीपासून लांब जात आहोत. तर प्रथम चळवळ ही मतातूनच निर्माण होणार आहे. आता सगळ्या चळवळी ह्या निवडणुकीतूनच आहेत, त्याच महत्वाचं स्थान आहे. ते मत आपण टाकलं पाहिजे. तर हे मत टाकताना सगळ्यात महत्वाचं तुमचं सर्वांचं नाव मतपेटीत असणारे, मत यादीत असणारे. तर मतदार यादीमध्ये नवीन तरुण मुलं, त्यांची नावं मतदार यादीत टाकण्यासाठी ती मुलं अनुत्साही आहेत. आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोग तुमच्याकडे पोहोचतो. इथून मागे फॉर्म नंबर 6 आणा, फॉर्म नंबर 8 आणा, फॉर्म नंबर 7 आणा, तो व्यवस्थित भरून द्या, त्याला व्यवस्थित कागदपत्र जोडा, ते कागदपत्र दिल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन ते जमा करा, त्याची पोच घ्या, असे बरेच उद्योग आपल्याला करायला लागले. पण आता अत्यंत सोपं काम करून ठेवलंय, ते म्हणजे डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये सर्व दिलं. मग हे सर्व मोबाईलमध्ये दिलेलं असताना त्याचा जर अभ्यास आपण केला नाही तर मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय? तर हे जे मतदार मार्गदर्शिका आहे, गडसर एक प्रत केली तरी चालेल. मतदार मार्गदर्शिका यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला आपण दिलेली आहे. तुमची नावं असतील, पण तुमच्या शेजारी, बाजारी, नातेवाईकामध्ये, मित्रमंडळीमध्ये अनेक तरुण मुलं आहेत, त्यांच्याकडे त्या मतपत्रिका ज्या आहेत, मतदार मार्गदर्शिका जे आहे, त्याचा तुम्हाला हा उपयोग होणार आहे. सर्वप्रथम पाठीमागच्या पानावर एक QR कोड दिलेला आहे. हा ज्यावेळेस तुम्ही स्कॅन कराल त्यावेळेस एक ऍप दिसतं प्ले स्टोअरवर, त्याला म्हणतात वोटर हेल्पलाईन. वोटर हेल्पलाईन हे सरकारी ऍप आहे, त्यामुळे तिथे तुमची माहिती मोबाईलमध्ये काय चोरली जाईल याची शक्यता अजिबात नाही. आता वोटर हेल्पलाईन हे ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा. युजर आयडी आपला मोबाईलवर असतो आणि पासवर्ड साधा टाकला तर चालतं, मुलाचं नाव, नाव, जन्मतारीख. तर त्या ऍप मध्ये सर्व काही आयोग येऊन बसलेला आहे, तिथे बसून तुम्ही सर्व काही हँडल करू शकता. पहिली सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 6 भरण्याचे आहे, ते म्हणजे नवीन नाव नोंदवायचं असेल तर फॉर्म नंबर 6 ते ओपन केल्यानंतर फॉर्म नंबर 6 मध्ये जी कागदपत्र प्रत्यक्ष फॉर्मला जोडायची तीच तिथे जोडायची म्हणजे तुमचं नाव, गाव, पत्ता वगैरे टाकला की मग प्रथम तुमचा फोटो स्कॅन करता येतो किंवा कॅमेऱ्यातून काढता येतो. तो तिथे सेव्ह केल्यानंतर पुढे येतो पत्ता. मग पत्त्याचा प्रूफ जो आहे, ऍड्रेस प्रूफ, तो तिथे जोडता येतो. त्यासाठी 12-13 कागदपत्र आहेत. त्यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पासून, आधार कार्ड पासून सगळं त्या ठिकाणी स्कॅन करून सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर येतं ओळखपत्र, पण पॅन कार्ड म्हणून सुद्धा ओळखपत्र तुमचं चालतं. अशा पद्धतीने पुढे जाऊन तो फॉर्म 5 मिनिटात भरून होतो आणि तो नंतर कन्फर्म करून सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर शेवटी एक कन्फर्मेशन ID येतो, तो तुम्ही जपून ठेवायचा. तो ID पुढे त्याच ऍप मध्ये कधी टाकला तर तुमचा अर्ज कोणपर्यंत गेला आहे ते सगळं दिसतं. आता ही शेवटी गव्हर्नमेंट प्रोसेस आहे, तुम्हाला फक्त जागेवर बसून एक काम करता येतं. पुढे मात्र प्रोसेस गव्हर्नमेंटसाठी तीच आहे. तो अर्ज साहेबांकडे जाणार, तिथून त्याची छाननी होणार, तुमचे फोटो ब्लर वगैरे नसले पाहिजे, थोडंसं कागदपत्र योग्य आहे की नाही अशा पद्धतीचं थोडंसं ते तपासणी होते आणि पुढे ते नाव. ह्याला वेळ लागतो आणि मग आपल्याला खूप मनात शंका येतात की काय झालं. जर समजा चुकून रिजेक्ट झाला तर आपल्याकडे कळतच नाही, नाव नोंदणी केली का नाव आलं नाही. तर त्यामध्ये त्याचं स्टेटस लोकेशन चेक केलं बरोबर आपल्याला कळतं, माहिती होतं की आपला अर्ज कुठे ऍड आहे. तर 6 नंबर फॉर्म भरण्याची ही सुविधा तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर 7 नंबर फॉर्म डिलीट करायचं असेल नाव, कोण नाही झालं असेल, कोण गाव सोडलं असेल, दुसऱ्या गावात गेला असेल, पहिलं डिलीट करून टाकलं.
त्यानंतर 8 नंबर फॉर्म त्यामध्ये दुरुस्ती करताय. चुका खूप होतात. पुढे टायपिंग मिस्टेक मध्ये टायपिंग करताना खूप मिस्टेक होते. वडिलांचं नाव, आईचं नाव कुठं सगळी जोडलं जातं आणि मग आपल्याला लक्षात खूप होतो. म्हणजे माझ्या मिसेस स्वतः वेगवेगळं काम करत असताना त्यांचंच फोटो आपल्याला आयकार्ड त्यांच्याच हातात आलं वाटायला कळस भागामध्ये आणि त्यांचं नाव मात्र वेगळं कुठल्या तर वृद्ध माणसाचं होतं आणि ते नच झालेलं होते आणि त्याच्यावर फोटो मात्र माझ्या मिसेसचा होता आणि तेच वाटप करण्यासाठी माझ्या मिसेसच्या हातात आलं होतं. मग हे का होतं तर पुढे कामाला लोड असतो त्या गडबडीत तू होऊ शकतो. अशा वेळेस पुन्हा दुरुस्त करायला मग तो 8 नंबर फॉर्म भरायचा. तर ते 8 मध्ये 8 नंबर फॉर्म आहे, दुरुस्तीचा फॉर्म आहे. तुमचं नवीन तुम्हाला जर आता नवीन वोटर आय डी पाहिजे असेल तो सुद्धा टाकताय. जुना तुमचा खराब झालाय त्यासाठी पुन्हा ती माहिती म्हणून नवीन वोटर आय डीसाठी दुरुस्तीमध्ये 8 नंबर फॉर्म मध्ये तो ऑप्शन निवडायचा. अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म भरण्यानंतर त्या आपल्या ऍपचा परिपूर्णपणे उपयोग. कुठं धावपळ करायची गरज नाही, कुठं अर्ज द्यायची गरज नाही, कुठं भेटण्याची सुद्धा गरज नाही. फक्त थोडासा वेळ लागतो हे मात्र मी इथं करून बघतो. कारण भोपाळमध्ये एकाच ठिकाणी अख्ख्या भारताचे आय कार्ड तयार होतात मतदार ओळखपत्र आणि मग ते डिस्पॅच झाल्यानंतर 3-4 महिने तुमच्याकडे यायला वेळ लागतो. कारण सातत्याने त्या पद्धतीने सांगणं अतिशय गरजेचं आहे. तर या ठिकाणी ऍपची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचा उपयोग काय आहे तेही तुम्हाला दिलेला आहे. बाकी या मतदार मार्गदर्शिकेमध्ये अनेक गोष्टी आहेत. नोंदणी प्रक्रिया कशी करायची, मतदानाच्या दिवशी काय काय आहे, सुट्टी दिली तरी सुट्टी मतदानासाठी आहे ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपलं मत हे आपलं भविष्य आहे. मेरा वोट मेरा भविष्य ही घोषणा आहे. कारण आपलं वोट हेच आपलं भविष्य ठरवतं किमान 5 वर्षासाठी. अशा पद्धतीने या मतदार मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला सर्व काय माहिती दिलेली आहे. तर फार मोठं एक साधन, एक शस्त्र ते म्हणजे मतदानाचा अधिकार. हे संविधानामध्ये बाबासाहेबांनी नोंद करून टाकल्यामुळे सर्व घटकांना आज मतदानाचा अधिकार मिळाला. ब्रिटनमध्ये सर्वात सुशिक्षित देश ज्याने 150-200 वर्ष आपलं राज्य केलं त्याही देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळायला 70 वर्ष संघर्ष करावा लागला. किती? 70 वर्ष संघर्ष करावा लागला, आंदोलन करावं लागली आणि मग मतदानाचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. आणि आपल्याला तसं 70 मिनिटं नाही 70 सेकंद सुद्धा लागले नाही. बाबासाहेबांनी सगळ्या जगाचा अभ्यास करून ठेवलेला होता. त्यामुळे संविधान अतिशय मजबूत नंतर सुयोग्य असं झालेलं आहे. अनेकांना ते तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर ते शक्य नाही. अशा पद्धतीचं हे एक संविधान मजबूत झालेलं आहे आणि म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. समाज व्यवस्था अतिशय उत्तम चाललेली आहे. म्हणून सर्वांना पुन्हा मी आवाहन करतो निवडणूक आयोगाच्या वतीने तुम्ही जे नातेवाईक आसपास सगळी कोणी असेल त्यांना सगळ्यांना मतदान करण्याचा आग्रह करा. सुट्टी आहे म्हणून कोणीही ट्रिपला जात असेल तर त्याला पटवून द्या. बाबा रे ही संधी नाही, फार मोठं शस्त्र आहे. आपण आपला राजा निवडतोय ते लक्षात ठेवा आणि आपलं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मतदान करा. मेरा वोट मेरा भविष्य या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल माझा आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. नमस्कार सर्वांना. जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटे घेतो. एमपीएससीचा अभ्यास करताना राज्यघटनेचा तुम्ही अभ्यास केला त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली माझी की राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले. म्हणजे तुम्हाला मतदानाचा जो हक्क मिळाला त्यासाठी या महामानवानं तुम्हाला म्हणजे महामानवानं त्याचे 3 वर्ष खर्च केले. तर त्यांच्या प्रयत्नांचा तरी आदर करून प्रत्येकाने मतदान करायला जावं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं हीच विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. माझा सर्वांचा प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण मतदान करायला जाऊ त्यावेळेला पुरावा म्हणून
आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे नाही. पण जर एखाद्याकडे काहीच नसेल तर तो मतदान कसा करू शकतो? ओळखपत्र निवडणूक आयोगाने सूची दिली. 12 आहेत ते 12 पैकी 12 गोष्टी सूची दिली. त्यापैकी मतदार मार्गदर्शिकेमध्ये पहिल्याच पानावर आहे ओळखपत्र सक्तीचं आहे कुठलं, कारण एक शिस्त लागावी म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. हा पूर्वीपासून केलेला आहे. आणि जर ओळखपत्र मतदार फोटो ओळखपत्र ही कार्ड आपलं आधार कार्ड पॅन कार्ड अपंगत्व असेल तुम्हाला दिव्यांग त्याचं प्रमाणपत्र चालतं. सेवा ओळखपत्र म्हणजे तुम्ही कुठे सर्व्हिस करत असाल त्या सर्व्हिसच्या कामावरचं ओळखपत्र, बँकेचं पासबुक वगैरे लागतं, खातेबुक लागतं, टपाल खात्याचं सुद्धा खातेबुक चालतं. श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे सुद्धा चालतं. वाहन चालक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा पासपोर्ट हे सुद्धा ओळखपत्र म्हणून चालतं. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांच्याद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी चालतं. फोटोसह निवृत्ती वेतन दस्तावेज जे पेन्शन कार्ड असतं ते सुद्धा चालतं. खासदार आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र म्हणजे त्यांना ते निवडून आल्यानंतर जे ओळखपत्र दिलेलं असतं पाचवर्षे पदावर आहे तोपर्यंत ते चालतं. आणि मनरेगा रोजगार कार्ड ते सुद्धा चालतं. अशा पद्धतीचे जवळजवळ 12 ओळखपत्र या ठिकाणी ते चालतं. ओळखपत्र नसेल तर मात्र मतदान करणं अवघड जातं. नव्हे मतदान नाही करू शकत. समजा जर एखाद्या मतदाराचं नाव यादीतलं गायब असेल तेव्हा काय करता येईल? गायब असेल तर त्याला नाईलाज असेल. आज वैयक्तिक माझ्याच मिसेसचं नाव गायब आहे. नोव्हेंबरमध्ये मी ॲप भरलेलं आहे. ते आता अर्ज स्वीकृत झाला आहे पण आता लोकसभेला नाही, ते डायरेक्ट विधानसभेला. आता या अशा पद्धतीने कॉम्प्युटर सिस्टीम ही जी आहे ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम खूप चांगली आहे. पण नकळत काय ना काय असं चुका होतात की ज्यामुळे ते मतदारांचं नावं गायब झालेले आहेत. पण शक्यतो असं होत नाही. त्याला दुसरं कारण असं आहे की मतदार यादी इतकी फुगलेली आहे. आपली लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे 25 वर्षापूर्वी तुमच्या शेजारी पात्रात जेवढी मतदान केंद्र होती त्याच्यापेक्षा मतदान केंद्र जास्त झाले आहे. मग मतदार केंद्र बनवताना साधारणतः 800 ते 1300 या दरम्यान मतदान केंद्र बनवले जातात. आता जवळजवळ 1300 हे क्रायटेरिया आहे. 1300 मतदारांचा एक मतदान केंद्र. मग तिथे जे फुटत जातं पुढे पण या इमारतीत 5 घर असतील मतदान केंद्र, पुढे जागा नाही सावल्याला 6 पर्यंत कुठे जातात. आणि नेमकं अशा ठिकाणी मतदार यादी फुटते की त्या ठिकाणी आपल्या कुटुंबात क्रमांक इथे येते आणि पलीकडे येते. ते मात्र शोध घ्यावं लागेल. आता खूप यंत्रणा आहे, थोडं राजकीय ॲप आहे लोकांची, त्यांची ॲपमध्ये सुद्धा नाव सापडतात आणि आमच्या BLO घरोघरी जाऊन मतपत्रिकेचं ते ठीक वाटत आहे. तर त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त आपलं नाव शोधायचा प्रयत्न करा आणि नसेल नाहीच अगदी प्रयत्न करून लगेच नाव नोंदवा. निश्चित ते नाव या त्यामध्ये येईल. तर ते शोधण्याचा फक्त त्रास होतो हे वाढवणं निश्चित आहे. लोकसंख्या प्रचंड आहे हे आपली समस्या आहे. बरोबरच आहे. आपल्या पुण्यातल्या 6 मतदारसंघामध्ये सर्वात जास्त 5 लाखापेक्षा जास्त वडगाव शहरी मतदारसंघातून मतदार आहेत. त्यामुळं आपल्याला सर्वात जास्त लोकांची नावं बेसिक जर असली तर त्रास हा तुमच्या टीमलाच होणार. तर मतदारांचा रोष हा जरी उमेदवारावर नसला तरी जी यंत्रणा मतदान प्रक्रिया राबवणार आहे त्यांच्यावरती रोष नाही. कारण यादीतनं नाव जर गायब झालं तर तो काय त्या दिवशी मतदान करू शकत नाही. प्रोग्राम तर आपल्या जनजागृतीचा मतदान असतो. तर एखाद्या मतदाराचं नावच मतदार यादीतनं गायब असेल आणि हे त्याला ज्या वेळेला मतदान करायला जातो त्यावेळेला कळतं. कारण सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या स्लिपा मिळत नाही. प्रत्येकाला घरोघरी जाऊन कुठला उमेदवार स्लिप जाऊन देत नाही. तर हे तुमची ही जी टीम आहे यांच्याकडनं आम्हाला एक असं मार्गदर्शन असतं की जर एखाद्या मतदाराचं नावच यादीत नसेल तर तो कशा प्रकारे शोधू शकेल किंवा काय कसं काय ॲप वगैरे काय आहे? नाव शक्यतो गायब होतं असं फार कमी प्रमाणात होतं. विश्वास ठेवा. BLO म्हणून मी कळत जात काम करत असताना
ही 93-94 साली बनवलेली यादी आहे. त्यावेळी ती दर सलग होती. आज 1,500 नावांमध्ये 5 लोक सुद्धा सलग लागतात आजच्या घडी. तर ती पार आळंदीपर्यंत पोहोचली, धानोरीपर्यंत पोहोचली. तर ते काळ आम्ही धानोरीपर्यंत वाटलंय मी स्वतः. मग हे जे तुमच्यासारखं वाटतं याची मात्र ती नाव आपलं आपण ट्रान्सफर करत नाही, म्हणून ती नावं सापडायला त्रास होतो. आणि हे नाव सापडण्यासाठी वोटर्स हेल्पलाईन जे आहे हे मदत करतं. विशेषतः तुमच्याकडे TVZ हे जे ओळखपत्र असेल तर तो जर नंबर टाकला पटकन नाव येतं. हे एक. दुसरी गोष्ट, आपण वेबसाईटवर जातो तर जवळजवळ 1,40 कोटी एवढी आपली लोकसंख्या आहे. कमीत कमी 90 लाख ते 100 कोटी मतदार आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट शोधता त्यावेळेस त्या ठिकाणी 100 कोटीतून आपलं नाव शोधायचं असतं. मग काय साईडवर सुद्धा काय लोड येतो आणि ते पटकन दाखवून नाव पाहून अशा वेळेस थोडासा आधार आमच्या विरोधाचा घ्यायचा आहे. थोडासा आधार ते राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा घ्यायचा. आपल्याला मतदान करायचं, आपलं नाव शोधायचं. राजकीय कार्यकर्त्यांचं जे ऍप असतं त्यांच्या मतदार यादी पुरतच असतं, त्यामुळे तिथे लगेच कळतं आपल्याला. तर अशा पद्धतीचा उपयोग करून घ्या. वोटर हेल्पलाईनचा उपयोग करा आणि जे काही ऍप आहे ऑनलाईन त्याचा उपयोग करा. आणि म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला हे नाव सापडेल. बऱ्याच मतदारांचं नाव पत्नीचं एका ठिकाणी असतं, पतीचं एका ठिकाणी असतं, फोटो वेगळा असतो, नाव वेगळं असतं, वयामध्ये याच्यामध्ये बराच बदल झालेला असतो. त्या याद्या ज्या रेक्टिफाय होतात किंवा काय सुधारित होतात त्याच्यात बदल कसा केला जातो किंवा मतदाराला मग त्याच्याबद्दल कुणाकडे दाद मागावी लागते. या ठिकाणी आहे ना 2 भाग आहेत. 2015 किंवा 2010 नंतर ती टेक्नॉलॉजी वाढत गेली आणि नावानी मतदार यादी फार अगोदरचीच आहे. ती संपूर्ण त्यामध्ये टाकली गेली टाईप करून करून करून. त्याच्यामध्ये मतदार यादी ज्या ठिकाणी 2 मतदान केंद्र वेगळे करायचे, नेमकं आपल्या कुटुंबाजवळच ते नाव होतं. 1300 अंक तिथं पूर्ण झाला की 1301 चा आपल्याच कुटुंबाचं माणूस तिकडे जातो. आणि ही मतदार यादी भर पडत आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कुटुंबाची नावं सलग राहिलेली नाही. ती सलग आणता येईल तुम्हाला वोटर हेल्पलाईन मधून. त्या ठिकाणी ती फॉर्म नंबर 6 मध्ये आहे, फॉर्म नंबर दृष्टी 8 मध्ये आहे. आता तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलाचा फॉर्म भरता त्यावेळेस पुढे एक पेज येतो, फॉर्म नंबर 7 चं शेवटचं पेज, की तुमच्या वडिलांचं किंवा आईचं वोटर ID द्या, कुठल्या यादीत नाव आहे ते द्या. तिथे ते टाकलेलं कुटुंबाचं कुणाचंही त्याच्या शेजारी ते नाव जाऊन असतं. आता हे आधुनिक आहे, त्या तंत्रज्ञानाचा आता उपयोग होईल. इथून पुढे या तक्रारी फार कमी कमी होतात. जे झालं ते 2010च्या अगोदर ऑफलाईन. प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेपासून विधानसभा, महानगरपालिका या सर्व निवडणूक प्रक्रिया आम्ही जवळून बघितल्या. स्वतः मतदान अधिकारी ऑफिसर म्हणून काम केलं. तर ज्या वेळेला मतदान यादी येते आणि त्याची जेव्हा पुरवणी येते त्याच्यासोबत, त्यावेळेला त्याच्यामध्ये फार मोठे बदल झालेले असतात. ज्या वेळेला त्या मतदार यादीचं एक पान संपतं, तेच पान परत 7 नंबरचं पान संपलं की 9 नंबरवर परत 30 नावं प्रिंट झालेली आहेत, डुप्लिकेट नावं परत त्याच्यात आलेली आहेत. असं का होतं? त्याचं प्रिंटिंग वगैरे ते प्रत्यक्ष कार्यकाल काम चालतं, त्याचा लोड एकूण निर्माण होतो, त्यातून ते डबल प्रिंट होतं आणि प्रिंट करताना सगळी मॅन्युअल होते. मॅन्युअल होत असताना कदाचित 1-2 पानं असे जोडले जातात. परंतु जास्तीत जास्त 99% काम क्लिअर करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. आज त्या ठिकाणी राष्ट्रीय काम चालू आहे. तुम्ही जरी येरवडीच्या निवडणूक कार्यालयात गेला तर मतदार यादीचं काम त्या ठिकाणी कालपर्यंत चालू होतं. आज फायनल झालेले आहे. प्रत्येक मतदान केंद्रानुसार ही मतदार यादी त्या बॉक्समध्ये टाकण्यात आलेली आहे. त्यात थोडंसं माहिती सुद्धा असते या बातम्या. महानगरपालिकेकडे ज्या मतदारांच्या याद्या असतात, ज्या लोकसभेला, विधानसभेला आणि महानगरपालिकेला त्या याद्या सगळ्या मतदार याद्या म्हणून वापरल्या जातात. तर अशा वेळेला त्या याद्या सुधारणा करणे किंवा त्याच्यात काही जर बदल असेल ते करणे, त्याच्यासाठी खासचा जनजागृतीचा कार्यक्रम ठेवला आहे मतदारांमध्ये. तशा त्या याद्या दुरुस्ती, फेरदुरुस्ती किंवा काही लोकांच्या तक्रारी यासाठी सुद्धा एक अभियान काढावं असं माझं मत आहे. त्याबद्दल आपण काय सांगू? हे अभियान सातत्याने चालू आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षकात BLO म्हणून दिलेला आहे आणि शनिवार रविवार काही दर महिन्यामध्ये काही दिवस जाहीर केले जातात टीव्हीवर, रेडिओवर.
त्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन ती आपली मदत यादीत नाव आपण शोधायचं असतं. ते अभियान सातत्याने चालू आहे आणि ह्या मोबाईलमुळे आता तर तुम्हाला तुमच्या हातातच ते अभियान आलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्या टेक्नॉलॉजीने इतकं सुपर काम होणार आहे की ह्या बऱ्याच तक्रारी आमच्या आहेत त्याचे 10 प्रश्न सुद्धा उरणार नाहीत याची खात्री मला आहे. अभियान सातत्याने होतं. 25 जानेवारी होता, 21 जानेवारी होता, त्यानंतर 6 डिसेंबर अशा पद्धतीचे अभियान सातत्याने घेतले गेलेले आहे. जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे ते पोहोचतात रेडिओच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून. त्यावेळेस आपण थोडंसं लक्ष आपल्या शाळेमध्ये किंवा शेजारच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन BLOची आपल्याला भेट द्यायला. वेबसाईटवर सुद्धा BLOची मतदार यादीची नाव आणि त्यांचे फोन नंबर सुद्धा आपल्याला मिळतात. आणि काय असेल तुमची तक्रार ऑनलाईनही करता येते आणि इतर निवडणूक कार्यालयामध्ये सुद्धा येऊन करता येते. आणि आता जी काय आपण बोलला की लोकसभेला येईल असं काही नाही. विधानसभेला तर पुन्हा ज्यावेळेस येईल 6 महिन्यात तर विशिष्ट तारीख असते त्या तारखेपर्यंत जी नावं नवीन नोंदणी असते ती नावं त्या ठिकाणी घेतली जातात. ती यादी असते ती तर त्यामध्ये नावं बदलली जातात. कारण नावं ॲड होत असतात, ते ॲड होऊनच येत असतात. कारण मग 18 वर्षाचा मुलगा काही मुलं मला आनंदाने मतदान करणार आहे 13 तारखेला, कारण त्यांना ते कार्ड वगैरे पोचलेलं आहे. असा बदल होत राहतो. आणि काम इतकं मोठं आहे आपल्या लोकसंख्येमुळे की त्यामध्ये वेळ आपल्याला मला सांगावं. धन्यवाद साहेब. आपल्या संपूर्ण वडगावची मतदारसंघात आपली जी टीम आली म्हणजे मार्गदर्शन आपल्यासाठी काही दिवसावरती निवडणूक आलेली आहे. त्यामुळे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा प्रथमतः खूप खूप आभार आणि धन्यवाद आहे. मी एक्झिट पोलसाठी पुण्यामध्ये सर्वे करतोय. एक आमची संस्था आहे पेलिमा म्हणून. तर काल खडकवासला आणि बारामती मतदारसंघाचा मी सर्वे करत असताना तिकडच्या बूथवरती होतो. अंदाजे आता आपण म्हणाला की साहेबांनी सांगितलं की मतदान याद्यांमध्ये नावांबद्दलची जी तक्रार आलेली आहे ती वार्ड क्रमांक 31 तिकडचा वारजेचा मी एका बूथवर होते. जवळजवळ अंदाजे 180 ते 225ची एवढी यादी आहे. म्हणजे यादी नाही म्हणताना त्याची नावं ज्यांची यादीमध्ये नावच नव्हते. ही गोष्ट खरी आहे. आणि अनेक जणांनी आम्हाला आता मी तिथं सर्वे करत असताना त्यांना म्हटलं हे इलेक्शनचे अधिकारी आहेत किंवा काय असं आमच्याकडे आले, मतदाराचे कार्ड दाखवले, ओळखपत्र दाखवले, आमच्याकडे एवढं आहे पण आमच्या यादीमध्ये नावच नाही. त्या लोकांनी ठीक आहे दुसऱ्या बूथवर जाऊन पण चौकशी केली, इतर ठिकाणी पण चौकशी केली. शेवटी उन्हाचा ऊन भरपूर असतो, दुपारची वेळ असते, ज्येष्ठ नागरिक असतात ते जास्त त्रास घेऊ शकत नाही. ते शेवटी म्हणतात जाऊन मतदान नाही केले तरी चालेल पण आम्ही का त्रास घेऊ, मतदान यादीमध्ये नावच नाही. तर अशा तक्रारी झाल्या. याला सोल्युशन म्हणून जर असं होऊ शकतं की जे आपण जो ॲप जो सांगितलेला आहे, जो आपल्या सर्वांच्या जो व्हॉट्सअपवरचा जो आपला सगळ्यांचा प्रतिनिधी एक ग्रुपवरती जे टाकलं तो ॲप आणि त्याच्यावरती आपल्याकडे आता तसं पाहिजे तर 4-5 दिवस शिल्लक जरी असले तेवढ्या अंदाजानुसार आपलं नाव शोधू शकू. आणि ते शोधलेलं नाव जर आपण बूथवर जाऊन तसं दाखवलं जर त्यांच्या यादीमध्ये नसेल तर ते ग्राहक धरलं जाऊ शकतं का? यादीत नाव असलं दाखवणार असेल बरोबर आहे. आणि जर यादीमध्ये नसेल तर आपण मोबाईलमध्ये समजू येणारच नाही. यादीत नाव आहे म्हणूनच तिथे येते. अच्छा, पण यादीमध्ये जर नसेल नाव असं नाही. यादीमध्ये नाव नसतं असं शक्यतो होत नाही. ते याद्या ज्या असतात मान्य करतो विभागला गेलेले असतात आणि ते शोध घेण्याचा जरा थोडासा अवघड असा मार्ग काय वेळ कमी असतो. प्रत्येक जण सकाळी उठून जातो, मतदान करतो, या याच्यामध्ये असतो. कधी कधी म्हणतात दुपारच्या वेळेमध्ये नको आपण सगळ्या वेळ कमी पडलेला असतो. आणि मग अशा गोष्टीमध्ये आता म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढं की कालचा जो प्रकार मी पाहिला समस्या सर्वे करताना तो मी तुमच्यासमोर मांडला. याला सोल्युशन म्हणून जर आपण आधी जर पूर्वतयारी म्हणून जर नागरिकांनी हे जर केलं तर त्याला एक पर्याय होतो. आणि आपली निवडणूक आयोगाने दिलेली जी शपथ आहे ती पण खांदेसर बहुजन हिताय प्रबुद्ध प्रेरणा संघ आणि या ठिकाणी जमलेले सर्व सुजाण नागरिक
कारण आम्ही अवेअरनेस करत असताना खऱ्या अर्थानं अवेअरनेसच्या बाबतीतलं कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे खरंच तुम्ही खूप चांगल्या अशा शंका या ठिकाणी आम्हाला विचारल्या आणि त्याचं उत्तर देण्याचं काम आमच्या वामदार सरांनी केलेलं आहे. तरी पण मी आता थोडक्यामध्ये सांगतो. आपण तुम्हाला एक मार्गदर्शिका दिलेली आहे. या मार्गदर्शिकेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन असं नोंदणीसाठी दिलेलं आहे आणि नावाच्या बदलसाठी 8 नंबरचा फॉर्म आणि नोंदणीसाठी 6 नंबर. ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर करू शकता, ऑफलाईन तुमच्या बीओलच्या मार्फत वॉर्ड ऑफिसमध्ये तुम्ही 6 नंबरचा फॉर्म भरून देऊ शकता. एवढं काम सोपं झालेलं आहे की आपण मोबाईलवर आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी सक्सेसफुलचा मेसेज येतो. त्याच्यात तुमचा ID नंबर मिळतो तुमचा, त्याच्यावरून तुम्ही सगळ्या माहिती मिळवू शकता. आता सरांनी जी गोष्ट सांगितली की यादीत नाव नाही, तर याच्यामध्ये एवढी सुविधा दिलेली आहे की तुमचा मतदान कुठल्या केंद्रावर होणार आहे एवढी सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही या वोटर्स हेल्पलाईन ॲपद्वारे हे सगळ्या माहिती मिळवू शकता. तुमचं मतदान कुठे होणार आहे याची सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर सरांनी मला सांगितलं ओळखपत्राच्या बाबतीत 12 ओळखपत्र या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेतच. वोटिंग प्रक्रिया कशी चालणार आहे, कंट्रोल युनिटकडून बॅलेट सोडलं जाईल. तुम्हाला तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला तुम्ही मत द्यायचे. मत दिल्यानंतर त्या ठिकाणी एक व्हीव्हीपॅट मशीन असेल. त्या व्हीव्हीपॅट मशीनवर तुम्ही ज्यांना मतदान दिलेलं आहे त्याचे स्लिप 7 सेकंदापर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुमचं मतदान प्रक्रिया बीप मोठा आवाज होऊन पूर्ण होणार आहे. ठीक आहे, मग आता शपथ घेऊया. सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवा की आपण वोटर्स हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल. आणि मी स्वतः सुद्धा मागच्या 4 महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं आणि माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं. मागच्या आठवड्यामध्ये आमच्या दोघांचे पण कार्ड घरी आलेले आहे बाय पोस्ट. माझं जुनं कार्ड होतं, मी नवीन करून घेतलेलं आहे. ठीक आहे, सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हो या ठिकाणी मार्गदर्शिकेमध्ये दिलेलं आहे. मतदान केंद्रावर रॅम्प व्हीलचेअर दिलेले आहे. जे अंध आहेत त्यांच्यासाठी ब्रेल साठीची मार्गदर्शिका दिलेली आहे. त्याच्यासाठी विशेष स्वयंसेवक प्रत्येक मतदान केंद्रावर दिलेले आहेत. आणि 85 वर्षापूर्वीचे जे मतदार आहेत त्यांचं आता घरी जाऊन त्यांचं वोटिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता आपल्याकडे जर कोणी असतील तर आता ह्याच्यामध्ये व्हायचं नाही, पण येत्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण आपल्या बीएलओ मार्फत ही माहिती आपण आयोगाकडे पाठवायची आहे. तशी सुविधा आपल्याला पुरवली जाईल. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण एक छोटीशी शपथ घेऊया. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंशजात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. भारत माता की धन्यवाद. कार्यक्रम आपल्या पूर्ण जिल्हा विहारामध्ये आयोजित केलेला आहे. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वडगाव शहरी मतदान केंद्रातील सर्व नोडल ऑफिसर